36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शिरसगाव मोझरी ते जळका या रस्त्याच्या नूतनीकरण आणि रुंदीकरणासह विविध मागण्यांसाठी धोत्रा येथे आमरण उपोषणाला बसलेल्या पत्रकार प्रशांत कांबळे यांच्या समर्थनार्थ तिवसा तालुक्यातील पत्रकारांनी एकजूट दाखवली आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्यापही शासन प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्यानं पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त होते. दरम्यान काही पत्रकारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन प्रशांत कांबळे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. समाजहिताच्या प्रश्नासाठी पत्रकारांना आमरण उपोषण करावे लागणे हे दुर्दैवी बाब असून प्रशासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी 4:30 वाजता तिवसा तहसीलदार यांना निवेदन देऊन पत्रकारांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच प्रशासनाने आंदोलकांवर तात्काळ तोडगा काढला नाही तर तालुक्यातील सर्व पत्रकार एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तिवसा तालुका पत्रकार संघाचे जानराव मनोहर, हेमंत निखाडे, प्रशिक मकेश्वर, संदीप दहाट, जयंत निखाडे, सुनील घोरमाडे, नंदकिशोर मते, प्रफुल्ल मकेश्वर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे जे सहकारी पत्रकार आहेत प्रशांत भाऊ कांबळे जे उपोषणाला बसले आहे, अतिशय कळकळीचा मुद्दा घेऊन ते बसलेले आहेत. ग्रामीण जनतेचा धोत्रा ग्राम येथे ते गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे, पण अद्यापही त्यांच्या उपोषणाला घेऊन प्रशासनाच्या वतीने तोडगा निघालेला नाही आहे. आज तिसरा दिवस आहे. एक पत्रकार हा एक समाजसेवक असतो, पण हे सगळं 24 तास सगळं पत्रकार अपडेट असतानाही जनतेला पूर्ण शासनाचा सोयीसुविधा मिळाव्या यासाठी एक पत्रकार म्हणून प्रशांत कांबळे हे आमचे सहकारी मित्र आहेत. ते त्या ठिकाणी धोत्रा ग्राममध्ये उपोषणाला बसले आहेत. विषय आहे शिरसगाव मोझरी धोत्रा ते जळगावपर्यंत जो रस्ता आहे तो लोकांना खूप त्रासदायक होत आहे, नादुरुस्त झालेला आहे, खड्डे खूप झालेले आहेत. हा रस्ता दुरुस्त व्हावा ही त्यांची मागणी आहे. तो रस्ता तर ते त्यांचा काही वैयक्तिक विषय नाही, तो जनतेसाठी आमचा एक सहकारी पत्रकार त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे. त्यासह काही मागण्या आहेत. या सगळ्या मागण्या काही मोठ्या नाही आहेत. शासनाला मोठमोठे समृद्धी मार्ग बनवता येतात, मोठमोठे हायवे बनवता येतात आणि साधा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी मंजूर करू शकत नाही निधी. गेल्या 5 वर्षापासून तो त्या ठिकाणचा हा प्रस्ताव पडलेला आहे की धोत्रा शिरसगाव जळकापर्यंत रस्ता मंजूर करण्याचा. तो रस्ता झाल्यास जनतेत दळणवळणाची साधने सोयीस्कर होईल, सुविधायुक्त होईल. त्यांना ते झटके सहन करून जाता येणार. खूप मुलं तिथून शाळेमध्ये जातात बिचारे. काही लोक त्या ठिकाणी पडलेले आहेत. म्हणजे ह्या सगळा त्रास होऊ नये म्हणून आमचे सहकारी मित्र प्रशांत भाऊ कांबळे हे उपोषणाला बसले आणि आज त्यांचा तिसरा दिवस आहे. आज तिसरा दिवस माणसाच्या पोटात अन्न नाही आहे, दाना नाही आहे, काही नाही. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती खालावली, काही झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील. आणि आम्ही लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून नेहमी प्रशासनाला नेहमी जनतेच्या काही प्रश्न असतात ते आम्ही मांडत असतो. अशा परिस्थितीत जर त्या आमच्या सहकारी मित्राला काही झालं, त्याच्या प्रकृतीला काही बाधा पोहोचली तर याला प्रशासनात जबाबदार आहे. आम्ही आज या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांनी तिवसा तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे. जर उद्यापर्यंत त्या उपोषणा संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या तातडीने बैठक घेऊन मंजूर कराव्या. काही मोठ्या मागण्या नाही आहेत तर त्या मागण्या उद्या मंजूर करावा. अन्यथा आम्ही कोणत्याही क्षणी उद्या रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, लेखणीबद्ध आंदोलन करू किंवा अन्नत्याग आंदोलन करू किंवा कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू आणि याला प्रशासन जबाबदार राहील अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि भूमिका सुद्धा आहे. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.